शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज एक आपण महत्त्वाचा विषय बघत आहे की उन्हाळी टोमॅटोच्या व्हरायटी कुठल्या कुठल्या ह्या बाबतीत ही चर्चा करायची. आपल्याला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक एक लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. त्यासाठी आपण जे काही काम करतोय काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी व्हरायटी ह्या बाबतीत एक स्पेशल व्हिडिओ बनवूया म्हटलं की जेणेकरून बाबा आपण एक काही भाग बनवत आहे की उन्हाळी टोमॅटोचं. तर याबाबतीत एक 10 आपल्याला वेगवेगळे भाग बघायचे. त्यामध्ये आपण लावणीपासून व्हरायटीपासून टुटा अटॅक, व्हायरस अटॅक, जास्त कसं माल काढता येईल ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत. तर त्या बाबतीत काम करूया म्हटलं. तर आज आपण व्हरायटीबद्दल चर्चा करायची आहे. पण व्हरायटीमध्ये जाण्यापूर्वी पण तुम्हाला काही गोष्टी नॉलेजमध्ये असल्या पाहिजेत. तर शेतकरी मित्रांनो, मेन विषय येतो की टोमॅटोमध्ये 2-4 वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे त्यामध्ये काय येतं, पहिले 2 प्रकार येतात. एक तर हायब्रिड व्हरायटी किंवा ओपी व्हरायटी. ओपी व्हरायटी म्हणजे काय आहे की बाबा ज्यामध्ये रिसर्च केलेला नसतो आणि हायब्रिडमध्ये वेगवेगळे ब्रीड्स वापरून एकमेकांचे कॉम्बिनेशन्स करून रिसर्च केला जातो. आता हायब्रिड बनवायचा काय उद्देश असतो की हायब्रिड बनवत असताना बाबा विचार केला जातो की आता CME व्हायरस यायला आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, टॉलरन्स पाहिजे, व्हायरसला रेजिस्टन्स पाहिजे, जास्त इल्डिंग पाहिजे, साईज कुठली पाहिजे, कलर कसा आला पाहिजे, शेप कसा आला पाहिजे, टेस्ट कशी असली पाहिजे, ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करून वेगवेगळ्या ह्याच्यावर क्रॉसिंग करून एक नवीन व्हरायटी हायब्रिड रिसर्च केलेला असतो. ह्या 2 आल्या. आता त्यामध्ये पण मग पुढे गेलो आपण तर त्यामध्ये 3 प्रकार येतात आणि परत डिटर्मिनेट, सेमी डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट. त्यामध्ये कसं असतं म्हणजे 90 दिवसात येणाऱ्या व्हरायट्या, 150 दिवसामध्ये येणाऱ्या व्हरायट्या आणि वर्षभर चालणाऱ्या व्हरायट्या. वर्षभर कुठं चालतात की पॉलिओ सेगमेंटमध्ये वर्षभर वेगळे चालू असतात. तर ह्या व्हरायट्या वेगवेगळ्या अशा पद्धतीने रिसर्च केला जातो. पण आज आपल्याला बघायचं आहे की बाबा हायब्रिड. आता आपण नॉर्मल प्रॅक्टिस कसं करतो की 150 दिवसाची ओपी व्हरायटी तर लावू शकत नाही, त्यामध्ये रिसर्च नसतो. पण आपण हायब्रिडमध्ये चांगल्या व्हरायट्या लावू शकतो. म्हणजे 150 दिवसामध्ये येणाऱ्या व्हरायट्या आणि ह्या व्हरायट्या जेणेकरून आपण आपल्या मार्केटमध्ये हे करू शकतो, मार्केटमध्ये सेल आउट चांगला येईल, उत्पादन चांगलं येईल आपल्याला आणि मार्केटमध्ये सेल आउट पण चांगलं होईल. मग हायब्रिड रिसर्च कोण करतं, तर हायब्रिड खूप चांगल्या कंपन्या आहेत. ह्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते, खूप चांगलं रिसर्च केला जातो. तर अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत बाबा, मेजर खूप सगळ्या कंपन्या, इंडियन कंपन्या आहेत, बाहेरच्या कंपन्या आहेत, सगळ्यांचे रिसर्च खूप चांगले आहेत. मी सगळ्यांचा अभ्यास केला. पण ह्यातून बाबा आपल्या शेतकऱ्यांना चांगलं वाटेल अशा एक 3-4 व्हरायट्या मी जेणेकरून सांगत आहे, जे तुम्हाला अवेलेबल पण होतील प्रत्येक ठिकाणी आणि चांगलं उत्पादन पण देतील. पण ह्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. पहिल्या भागामध्ये पण सांगितलं, आज पण सांगतो आणि पुढे पण सांगणार की व्हायरसला टॉलरन्स अजून कुठल्या व्हरायट्या आलेल्या नाही आहेत. यासाठी आपल्यालाच प्रॅक्टिस करायचं आहे. उन्हाचा स्ट्रेस जास्त राहणार आहे, खालून स्ट्रेस जास्त राहणार आहे, वरून स्ट्रेस राहणार आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे. खास करून टुटासाठी आपल्याला मॅनेजमेंट करायला लागणार आहे, व्हायरससाठी आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे. व्हायरससोबत तर जावं लागणार आहे आपल्याला, नाहीतर काही थोडे दिवस झाल्यावर मग पेपरला बातम्या येणार की बाबा प्लॅस्टिक व्हायरस आलेला आहे, तिरंगा व्हायरस आलेला आहे. जे वेगवेगळे व्हायरस येत राहणार आहेत. आज 2 आलेले आहेत, ह्याच्या पुढे आणि 4 येतील व्हरायट्या. हे येत राहणार आहेत. ह्याच्यावर काम हळूहळू कंपन्या करत आहेत. पण सध्या तरी ह्या गोष्टीवर झालेलं नाही आहे. ह्याला घेऊनच आपल्याला जगायचं आहे. तर ह्या बेसिक गोष्टी थोड्याफार क्लिअर केलेल्या आहेत. तर आता आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये पाण्याची कमतरता आहे. तर ह्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर नॉर्मल आपल्याला माहिती आहे की बाबा टोमॅटो हे सर्वसाधारणपणे 90 दिवसाला चालू होणाऱ्या व्हरायटी असतात आणि पुढे आपल्याला अजून 90 दिवस चालतात. म्हणजे बऱ्यापैकी 150 ते 180 दिवस हे बऱ्यापैकी आपले प्लॉट चालत असतात. पण ह्याच्या पुढे खूप लोक व्यवस्थित प्रॅक्टिस करून चालवत असतात, तर चालू असतं. आता आपल्याला पॉलिओ सेगमेंट पण बघायचं नाही आहे आणि 90 दिवसाची पण बघायची नाही आहे. तर ह्या मधला भाग बघत आहे आपण. तर ह्या मधल्या भागामध्ये आपला सर्वात महत्त्वाचं आत्ता रिसेंट ज्यांच्याकडे पाणी कमी आहे तर तिने ॲडव्हान्टा सीड्सचं JM2 ही व्हरायटी प्रेफर करू शकता. पण तुम्ही आधी बघितलंय का बघा, तुमच्या भागामध्ये नर्सरीवाल्यांच्याबरोबर चर्चा करा, तुमच्या इथल्या दादांच्याबरोबर चर्चा करा आणि मग त्या व्हरायटीचा एकदा प्रेफर करा. ही व्हरायटी उंचीला थोडी कमी येते, लवकर चालू होते. म्हणजे तुम्हाला 50-60 दिवसामध्ये ती व्हरायटी चालू होते. तुम्हाला कलर चांगला आहे, शेप चांगला आहे, लोकल मार्केट कॅप्चर करू शकतो आपण चांगलं, पुन्हा मुंबई मार्केट कॅप्चर करू शकतो. पण त्यापेक्षा पण पुढच्या मार्केटला थोडा अजून मी त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. पण बाबा पाणी कमी आहे तर लवकर चालू होऊन बाबा लवकर प्लॉट संपणारा हा व्हरायटी आहे. ह्यामध्ये आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन पण मिळू शकतं. बाकी सगळ्या गोष्टीला चांगल्या आहेत. टॉलरन्स आहे, रिसेंट व्हरायटी आहे, ॲडव्हान्टा सीड कंपनी चांगली आहे. तर ह्यांची ही व्हरायटीसुद्धा खूप चांगली आहे. तर ह्या गोष्टीचा आपण वापर करू शकतो. अदरवाईज पॅरलल असं लवकर होणारी व्हरायटी मी तर कुठल्या बघण्यात नाही आहे. असेल तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून माझ्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि हे नॉलेज मी माझ्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा देईन. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्या पुढे जर का बघायचं गेलं तर टोमॅटोमध्ये बेसिकली सिंजेंटाचं खूप चांगलं काम आहे आणि सेमिनीचं सुद्धा खूप चांगलं आहे आणि ॲडव्हान्टाचं सुद्धा खूप चांगलं आहे. बाकी पण खूप साऱ्या कंपन्या आहेत. क्लाउडची व्हरायटी चांगली येते, नामदारीची चांगली येते. पण सध्या बघायला गेलं तर मला ह्या व्हरायटी ऑब्झर्वेशनमध्ये म्हणजे लास्ट इयरचं ऑब्झर्वेशन आता आपण इकडं यूजमध्ये आणत असतो. तर ह्यामध्ये बघायला गेलो तर सिंजेंटाचं जे 1057 जुनी व्हरायटी आहे, आता हा माझ्या मागं प्लॉट बघत आहे, हा 1057च आहे.
आणि अतिशय चांगलं आहे, पण ही खूप जुनी आहे. तर ह्याच्या पुढचं 62-42 व्हरायटी आलेली आहे, ती खूप चांगली आहे, अतिशय चांगली आहे. ह्या व्हरायटीसुद्धा आपण वापर करू शकतो. साईज शेप लॉंगच्या मार्केटला. आता ह्यामध्ये पण शेतकरी मित्रांनो मागे सांगायचं राहिलं की नॉर्मल ओव्हल शेप आणि हे म्हणजे आपलं हायब्रिड झालं, इंडम सेगमेंट म्हटला जातो ह्याला. आणि दुसरं शेतकरी मित्रांनो एक येते गोल, जे देशी गावरान सेगमेंट म्हटलं जातो आपण, ते आंबट असते, तर ती वेगळी आहे. तर त्या बाबतीत मी नंतर बोलणार आहे. पण आत्ता ह्या सेगमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला 10-57 सिंजेंटाची किंवा 62-42 आपण ह्या दोन्ही व्हरायटीसुद्धा द बेस्ट आहेत. 62-42चे सुद्धा रिझल्ट खूप म्हणजे खूप चांगले आपल्याला भेटलेले आहेत. त्याचं बंचमध्ये लागणं असू दे, लॉंगच्या डिस्टन्सला असू दे, साईज शेप, ह्या खूप गोष्टी चांगल्या आहेत. ह्या व्हरायटीसुद्धा आपण प्रेफर करू शकतो. आता ह्याच्या पुढं जर का बघायला गेलो शेतकरी मित्रांनो, तर ॲडव्हान्टाची 575 द बेस्ट व्हरायटी शेतकरी मित्रांनो. लास्ट इयर आपण बरेच त्याचे ट्रायल्स घेतले होते, बऱ्याच ठिकाणी लावलं होतं. प्लॉट इतका सुंदर आलेला आहे की बघायचं काम नाही आहे. व्हरायटी, साईज, शेप, त्याचा आकार, लॉंगच्या डिस्टन्सला असू दे, क्वालिटी असू दे, उत्पादनात असू दे. सातारामध्ये जे वसुंधरा ॲग्रो आहे किंवा त्यांच्या माध्यमातून बरीच लोक जे काम करतात ते 95 टन, 96 टन, 97 टनापर्यंत पण पोचलेले आहेत. अतिशय चांगलं उत्पादन घेतलेले लोक मी बघितलेले शेतकरी मित्रांनो. तर अतिशय ती व्हरायटीसुद्धा चांगली आहे. तर 575 ॲडव्हान्टाची ही व्हरायटीसुद्धा प्रेफर करू शकता. साईज वगैरे खूप चांगला आहे, क्वालिटी चांगला आहे, हे पण स्ट्रेसला पण खूप चांगला इफेक्ट देतं. तर ही व्हरायटीसुद्धा बेस्ट आहे. ह्याच्या पुढं जर का बघायला गेलो आपण, तर सेमिनिसची अथर्व व्हरायटी आहे, तीसुद्धा खूप चांगली आहे. आत्ता जे KVK बारामतीमध्ये बघितलं असणार आहे, तर प्लॉट पण उभा होता. व्हरायटीसुद्धा खूप चांगली आहे, क्वालिटी चांगला माल येतो. सेमिनिस कंपनीचा रिसर्च वारंवार टोमॅटोमध्ये खूप चांगला असतो. तर त्यामुळं त्यांचीसुद्धा व्हरायटी आपण अथर्व वापरलो तरीसुद्धा हे चालू शकतात. ह्या 4 व्हरायट्या जे आहेत बाबा, जर का पाणी कमी असलं तर JM2, अदरवाईज 62-42, त्यानंतर 575 आणि अथर्व, ह्या व्हरायट्या एवढ्या स्ट्राईक मला वाटतं द बेस्ट आहेत. ह्या सहज इझी कुठेही तुम्हाला अवेलेबल होतील. हां, फक्त आता 575चे वगैरे रेट जास्त आहेत, पण शेतकरी मित्रांनो रेट जास्त घेतात ह्याचा अर्थ 10-20 पैसे रेट जास्त असतो, पण ते क्वालिटी असल्यामुळे तो रेट कदाचित जास्त असू शकतो. ह्या गोष्टीचा विचार करा. बाकी ओव्हरऑल मग अजून कुठल्या व्हरायट्या असतील ह्याच्या तोडीस तोड मला सांगा, माझ्या अभ्यासमध्ये भर पडेल आणि तुम्हालाही सांगता येईल मला. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या सेगमेंटमध्ये लावायच्या आहेत. अदरवाईज देशी सेगमेंटमध्ये फक्त सिंजेंटाचं खूप मोठी लीड करते. सिंजेंटाचे तुम्हाला 2 व्हरायट्या बघायला मिळतील. त्यामध्ये एक येतं साहू आणि आता आलेला बाहो. ह्या दोन्ही व्हरायट्या कोणत्याही तुम्ही लावू शकता. दोन्ही व्हरायट्या चांगल्या आहेत, दोन्ही व्हरायट्या लीड करतात. तर ह्या झाल्या व्हरायटीच्या बाबतीत. एवढ्याच व्हरायट्या त्या उन्हाळ्यात. पावसाळ्या व्हरायटीची लिस्ट, मोठी लिस्ट तुम्हाला पावसाळ्या व्हरायटीची मिळू शकते आणि ते देतोच मी. त्याचे ट्रायल्स आणि हे बाकी गोष्टी पण त्या झालेल्या आहेत गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा होतीलच. तर पावसाळी टोमॅटोचा आपल्याला पुढे चर्चा करायची, पण उन्हाळी टोमॅटोमध्ये जास्त रिसर्च हे एवढ्याच आहेत. ह्याच्यावर आपण काम करूया. राहता राहिला मुद्दा की तुम्हाला पहिला पण सांगितलेला आहे की बाबा व्हायरससोबत जगायचं आहे का, मॅनेजमेंट चांगलं करायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी केल्या तर फिक्स आपल्याला येणार आहेत. हे नव्हे ते आता शेतकरी मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये काय काय समस्या आलेल्या आहेत आणि ह्या समस्येवर काय काय काम केलं पाहिजे आणि माझ्याकडनं कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ मी देईन, जेणेकरून प्रत्येकाचा फोन उचलून मी सांगू शकत नाही, माझी टीम सांगू शकत नाही. त्या गोष्टी तुम्हाला इझी मी सोप्या भाषेत सांगेन सगळं, जेणेकरून तुम्हाला उत्पादन घ्यायला सोपं होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी होतील. तर असं हे करूया आपण. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.